इथल्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील 15 कोटी रुपये निधी प्राप्त झालाय। पूर्वी क्रीडा क्षेत्राला म्हणावं तेवढं महत्त्व नव्हतं, आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झालेत। क्रीडा चित्रपटाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत आहे। चांगला खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचा आहे। नगर जिल्ह्यानं सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलंय। जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून 56 क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकांच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहेत। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक वर्गातून होत असतं। मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमनं 2020 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षक आणि जल्लोषात स्वागत केलं। त्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते। जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशननं सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। या सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगतामध्ये आपल्या आपल्या भावना या लोगो अनावरणाच्या निमित्तानं आपलं व्यक्त केल्या। गेल्या काही 8-15 दिवसापूर्वी आपल्या सर्वांची एक प्राथमिक स्वरूपाची एक बैठक, ही अनौपचारिक बैठक आपली संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये देखील आपला एक आराखडा तयार झालेला आहे। कशा प्रकारे या क्रीडा संघटनाची ध्येय धोरणे असली पाहिजे, कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यातनं एकत्रित येऊन तुम्ही सगळ्यांनी मिळून आता ही नवीन संघटना आता निर्माण केली की कुठंतरी अनेक वेगवेगळे खेळ आहेत, त्याचे असोसिएशन आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आता जसं आता शकील सर आता प्रत्येक पक्षामध्ये 2-2 गट झाले, तसं असोसिएशन पण देखील व्हायला लागलं। आता त्याला बाजूला ठेवून आता आपली एकच असोसिएशन करायची असा एक निर्णय झाला। त्याच्यामुळं जास्त त्याला विरोधाचा भाग जाऊ द्या, आपण तिकडे गाडी नको आहे, गाडी कुठेही गेली ती गोल गोल करून कवर फिरत बसणार। आपली गाडी तशी फिरता कामा नये, पुढची पिढी आपल्यावर अवलंबून आहे। आणि क्रीडा क्षेत्र पूर्वीच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्रात आपण जर पाहिलं तर फार तितकं म्हणावं तितकं महत्व नसायचं आणि आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडासा मुलं बाहेर खेळत असली की आई वडील रागवायचे, काय खेळतो की अभ्यास करतो। प्रत्येक आई वडिलांना शुद्ध असायचं, कुठलाही खेळ असलेला क्रिकेट जरी खेळत असेल फार प्रशिक्षणाचे क्लासेस देखील असायचे। पण आता विनायकची प्रत्येक खेळाची आता क्लासेस निर्माण झाले, म्हणजे पूर्वी फक्त क्रिकेट असायचं पण आता तशी परिस्थिती झाली आणि ते छोट्याचा छोटा खेळ याचे देखील आता प्रशिक्षक निर्माण झाले। आणि चित्रपट आपल्याला पूर्वी चित्रपटाची संकल्पना काय असायची तर चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायला जायचं, पण आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट निर्माण झाले तर त्याच्यातनं बरंच आता खेळाडू घ्यायला लागले की आपल्याला देखील हा खेळाडू कसा याच्यावर चित्रपट बनला तर याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे। आणि चित्रपट मनोरंजनाकरता नाही तर खेळावरचे चित्रपट हे प्रेरणा देणारे चित्रपट म्हणून निर्माण होऊ लागले आणि म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक मुलांना प्रेरणा मिळू लागली आणि मग त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे सर्व खेळाडू निर्माण होतो आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून आपण देखील सर्वांनी याच्यातून प्रेरणा घेतली की अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोसिएशन निर्माण केली। याच्यात आताच दिगे साहेब आणि कुरांगे साहेबांनी सांगितलं की वाड्या पार्क हे काय आजचं नाही, ज्यावेळेस शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस पासून वाड्या पार्क आहे आणि वाड्या पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील, अनेक वेगवेगळे राजकीय मंडळ असतील, अनेक लोकांनी प्रयत्न केले की याचं मोठं क्रीडा संकुल उभेदिगं क्रीडा संकुल झालं। पण त्यावेळेची काय परिस्थिती माहिती नाही, चांगली किंवा वाईट आपण म्हणता येणार नाही, पण त्यावेळेच्या काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं, ते ठराव झाला, ते क्रीडा संकुलच्या वेळी फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण क्रीडा संकुल काय तयार झालं नाही। प्रत्येक असोसिएशनचं ऑफिस होतं ते खाली गेले, एकाही असोसिएशनला परत ऑफिस दिलं नाही कारण ते झालं सरकार मालकीचं, पूर्वी ते महानगरपालिकेच्या मालकीचं होतं। पण ते त्यावेळेस नगरपालिका महापालिका जे काय असेल त्यांनी ठराव केला आणि ते दिलं कोणला, जिल्हा क्रीडा संकुल समिती। जिल्हा क्रीडा संकुल समिती म्हणजे महाराष्ट्र सरकारला आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार सर्वसामान्य लोकांचे क्रीडा संघटनाचे सगळ्यांचे अधिकार निघून गेले।
आणि म्हणून आबा तुमच्यासारखे लोक आम्हाला काहीतरी म्हणायला लागले की आता हे काहीतरी करा तर एकदा ठराव झाला एकदा ते गेलं परत काहीच करता येईल. म्हणजे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची, दिघे साहेबांची, गुरांगे साहेबांची, गर्जे साहेबांची सगळ्यांच्या परवानगी घेऊनच पुढे जावं लागेल. आणि म्हणून तिथून खेळ हद्दपार झाले अशी देखील परिस्थिती मागच्या काही काळामध्ये निर्माण झाली. पण तुम्ही सगळे लोक असोसिएशन ऍक्टिव्ह असल्यामुळं तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हेशनमुळं हे काही ना काही प्रमाणात खेळ निर्माण झाले. आणि हळूहळू मग अधिकारी वर्गाने देखील प्रयत्न केले. काही नाही करता जसं आपण म्हणतो गुलनापुराची पाकळी तिथं वेगवेगळे जसं बास्केटबॉलचं कोर्ट निर्माण झालं, छोटं स्विमिंग टँक निर्माण झाला, असे वेगवेगळे खेळ निर्माण झाले. आणि म्हणून तुमच्यासारख्यांचा आमच्यावरती देखील दबाव होता की क्रीडा संकुल झालं पाहिजे. आणि म्हणून धोपाकर सर आज तुमच्या सर्वांच्या एक दबावामुळं आमच्यासारख्या कार्यकर्ते ज्यावेळेस संधी मिळतील या महाराष्ट्राच्या सर्वोच्च समारंभामध्ये जायची तर तिथं देखील आम्ही प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून जो या सगळ्या मंडळींनी आराखडा तयार केला होता, जवळपास 50-51 कोटी रुपये अंदाजे रकमेचा तो आराखडा तयार केला होता, आपण त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण आराखड्याला ही मंजुरी मिळते. आणि फक्त मंजुरी नाही तर पहिला टप्पा हा 15 कोटीचा आपण आपल्यापर्यंत देखील उपलब्ध केला. आता त्याची कार्यालयीन पूर्तता करून लवकरच आपलं, कारण आचारसंहिता काल 5 तारखेपर्यंत होती ते शिक्षक मतदारसंघाची. आता लवकर तो प्रस्ताव तयार करून पुढच्या एक 15 दिवस तर महिन्याभरामध्ये बाबर सर आता आपल्याला पुढचा आराखडा तयार करून एक टेंडर फ्लॅश करायचं आणि टेंडर फ्लॅश होऊन आपल्याला लवकर त्याची वर्क ऑर्डर करायची, त्या कामाला देखील सुरुवात होईल. आणि मला वाटतं जवळपास 20 वर्ष तरी अनेक खेळाडू त्या वाड्या पार्कमध्ये न जाताच बाहेर पडले. म्हणजे एक पिढी एवढी सर की तिथं न जाताच बाहेर पडली. तुमच्यासारख्या लोकांनी प्रयत्न केले, इकडं शिकव काहीतरी कर, आणि प्रयत्नातून बरेच खेळाडू घडवले असतील. ते पुढे बाहेरही गेले पण ते मैदानावरती आहे. म्हणून आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, आम्ही प्रयत्न केला. सरकार बऱ्याच वेळा आले, राज्यकर्ते बऱ्याच वेळा आले, पण त्याच्यामध्ये यश आपल्याला कधी फारसं आलं नाही. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस संधी मिळाली तर आम्ही थोरात सर हे प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. म्हणजे आज फक्त क्रीडा क्षेत्रातच नाही, याचे क्षेत्र असेल, आरोग्याचं असेल, तर आज या मंदिरच्या घराशेजारी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेत 2 एकर जागा, 1 एकर जागेमध्ये आम्ही तिथं तुम्हाला सांगतो की आज 27 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं इथपर्यंत आणले. आणि दिव्य नगरच्या खासगी हॉस्पिटल जे तुमच्या नजरेसमोर येईल कोणकर सर, जेवढे कोणती खासगी हॉस्पिटल येतील त्याच्यापेक्षा देखणी इमारत आज उभा. थोड्याच दिवसात एक जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. त्यामध्ये जे काही 21 संघटना आहेत त्यांनी आपला अर्ज, संघटना आहेत आपल्याशी संलग्न, त्यांनी आपला अर्ज आपल्या संघटनेकडे प्रस्तुत करायचा आहे. त्याच्यावर कमिटी निर्णय घेऊन त्या पुरस्काराचं जे काही नॉमिनेशन असेल ते डिक्लेअर केलं जाईल आणि तो कार्यक्रम आपण थोड्याच दिवसात भैयाच्या हस्तेच घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना त्यांना काही ज्या आवश्यक बाबीची, जे काही खरंच गरजवंत खेळाडू आहेत त्यांना जे काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या स्वरूपात छोटीशी मदत करण्याचा सुद्धा या संघटनेचा प्रयत्न आहे. किंवा बरेचसे उपक्रम आहेत, परंतु भैयांना पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी भैयाजी उपस्थित असलेले सर्व संघटक अध्यक्ष, सचिव, आपण सर्व, हा जो उपक्रम आज होत आहे हा युनिक किंवा छान एवढ्यासाठी की आपण सर्व जर एका छत्रीखाली आलो तरी IOC, इंडियन ऑलिम्पिक्स किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक्स बहुतेक याची ग्रुप आणि केला जर 27 पत्र काढायचे किंवा 30 पत्र काढायचे, जर आपण सर्व जर एका छत्रीखाली एका ग्रुपवर असतो, एका पत्रात, एका फोनवरती आणि एका टेक्स्ट मेसेजवरती आपण आपले उपक्रम एकदम अलगद गतीवर यशस्वीरित्या हल करू शकतो. एवढं बोलून मी माझे